संत रविदास वार्तामध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील राजकारणी, सामाजिक ताज्या घडामोडी तसेच रोजच्या न्यूज पुढील प्रमाणे राहतील. 26 जानेवारी ला जो प्रकार घडला त्या प्रकाराबद्दल मी राष्ट्रीय ढोर समाज संघटना व चर्मकार राष्ट्रीय चर्मकार संघ बाबूरावजी माने यांच्या माध्यमातून या घडलेल्या प्रकाराचा निषेध करतो आणि आमच्या भीमकन्या ताई माधवी जाधव यांचा अशा या महिलेचा पूर्ण भारतामधून कौतुक होत आहे. कारण ती माधवी ताई तिने बघितलं की मंत्री महोदय पालक मंत्री गिरीश महाजनजी जळगावचे, आता बरेच लोक त्यांना केळेवाले म्हणतात, मी त्यांना केळेवाला म्हणणार नाही, पण बरेच लोक त्यांना केळेवाले म्हणतात. तर ते सन्माननीय गिरीश महाजनजी काय म्हणतात? छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम, भारत माता की जय. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी ठीक आहे, परंतु ज्यांच्यामुळे आणि ज्यांचा 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून आम्ही साजरा देशामध्ये करतो त्यांचा नामोल्लेख तुम्ही घेत नाही. याचा अर्थ असा होतो की तुमच्या संघतुल्यामधून हे संस्कार तुमच्यावर झालेले आहेत आणि तुमचा बोलविता धनी नेमका कोण आहे हे पण संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर देशाला आज कळलेलं आहे. ही भीमकन्या तिच्या मनामध्ये तिला माहीत आहे की या देशाचं संविधान माझ्या महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे आणि म्हणून तिचं रक्त खवळलं. तिचं स्वतःचं मन अंतर्मन तिला म्हटलं, अरे ज्या बाबासाहेबांमुळे मी शिक्षण घेतलं, ज्या बाबासाहेबांमुळे मला नोकरी मिळाली, ज्या बाबासाहेबांमुळे मला मान सन्मान मिळाला आणि त्याच बाबासाहेबाचं नाम उल्लेख जर हे मंत्री महोदय घेत नसतील तर माझ्या या नोकरीला, माझ्या या वागण्याला काही अर्थ उरत नाही. आणि त्यांनी म्हणूनच म्हटलं, माझी नोकरी गेली तरी चालेल, मी मोलमजुरी करल, वाटेल ते काम करल, पण माझ्या भीमरायाचा अपमान झालेला मी सहन करणार नाही. अरे गिरीश महाजन साहेब, तुमच्या खापर पंजा ज्या होत्या, त्या खापर पंजाला केशवपन, जिचा नवरा अगोदर मेला त्या महिलाचं केशवपन केलं जायचं, केशवपन करण्याचं बंद ही आमच्याच महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी, ज्या महिलेने आमच्या भीमकन्येला माधवी जाधवांना हात धरून खांद्यावर हात टाकून पोलीस स्टेशनला घेऊन गेल्या, त्याही महिलेला अधिकार मिळण्याचं कारण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि देशाची घटना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलासाठी राजीनामा दिला आणि त्यांनी राजीनामा देऊन ते लोकसभेच्या बाहेर आले. हेही त्या महिलांनी आजही ओळखलेलं नाहीये. तर या भीमकन्येच्या साठी संपूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण देश, भारतातील लोकसंख्येच्या 90% बहुजन समाज जो आहे तो बहुजन समाज तिच्या पाठीशी उभा राहील. यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. काही लोकांचं म्हणणं होतं की वर्दीवरती विरोध करायचा नाही, वर्दीवरती मतदान केलेलं चालतं, वर्दी असताना कर्तव्यदक्ष आमचे लोक करतात ते सर्व चालतं, आणि मग एखादा पालकमंत्री
बाबासाहेबांचं नाव घेत नाही तर त्याला विरोध करणं चालत नाही का? त्या महिलेने जसं पोलीस स्टेशनमध्ये आमच्या भीमकन्याला घेऊन गेल्या तर कोणताही अधिकार त्यांना तिथे प्राप्त होत नाही, परंतु आजची महाराष्ट्र शासनातील ही सर्व पोलीस यंत्रणा कुणाच्या दबावाखाली काम करत आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. राहिला प्रश्न, मागच्या काही वर्षापूर्वी हरियाणाचे मुख्यमंत्री मोहनलालजी खट्टर, काय नाव त्यांचं, मोहनलाल, 2 वेळा ते मुख्यमंत्री होते आणि आता काहीतरी दुसऱ्या पदावर आहेत. त्यांनी असाच बाबासाहेबांना मोठ्या प्रमाणात विरोध केला की बाबासाहेबांनी एकट्याने घटना लिहिली का? अरे मोहनलाल, विचार करून बोलायला पाहिजे. बाबासाहेबांबरोबर जी कमिटी होती त्या कमिटीतल्या बऱ्याच लोकांनी राजीनामे देऊन बाहेरगावी गेले. काही कमिटीमधले काही लोक आजारी असल्यामुळं घरीच बसले आणि काही लोकांना घरच्या कामामुळे, परिवारामुळे वेळ मिळाला नाही आणि ही सर्व जबाबदारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर येऊन ठेपली आणि बाबासाहेबांनी एकट्याने 2 वर्ष 11 महिने त्या घटना बनवायला लागले आणि ती घटना एकट्याने लिहिली आहे. म्हणजे ही RSSची लोक ज्या ज्यावेळी बाबासाहेबांना विरोध करतात त्या त्यावेळी त्या लोकांना प्रमोशन मिळतं. आता आपण पाहूया की या महाजनांना प्रमोशन दिलं जातं की महाजनाचा राजीनामा घेतला जातो. खरं तर मुख्यमंत्रीनी या गिरीश महाजन यांचा